राज्य घरेलू कामगार कल्याण कायद्याअंतर्गत सुधारणा आणि घोषित योजनांची अंमलबजावणी करा. घर कामगार युनियन समन्वयक संग्राम सावंत यांची पत्रकार परिषदेत मागणी. घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा, सुरक्षा आणि इतर अधिकार मिळावे म्हणून सुरू आहे लढा. राज्यातील लाखो घरेलू कामगारांची अंगमेहनत आणि श्रमासोबतच प्रेम, माया, वात्सल्य आदी मानवी मूल्यांच्या आधारावर सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाच्या निवृत्ती वेतनासारख्या सुविधा आणि संरक्षण मिळावं, त्यासाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्याअंतर्गत घोषित सुधारणा आणि योजनांची अंमलबजावणी राज्य शासनानं करावी. त्यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधी तसंच मंत्री महोदयांनाही निवेदनं दिलेली आहेत. मात्र त्याबाबत कार्यवाही नसल्याची माहिती राज्य घर कामगार युनियन समन्वयक संग्राम सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि त्याची तातडीनं अंमलबजावणीची मागणी केली. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियन आणि नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट हे राज्यातील घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा, सुरक्षा आणि इतर अधिकार मिळावे म्हणून अथक लढा देत आहेत. कोविड-19च्या काळात घरेलू कामगारांवर खूप मोठं आर्थिक अरिष्ट ओढवलं. त्यांना काम करण्याचा अधिकारच नाकारला गेला. अशा स्थितीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि हक्कांची चांगलीच जाणीव झाली. गेल्या 30-35 वर्षाच्या लढाईतून त्यांची कामगार म्हणून ओळख अधोरेखित झाली, पण दरम्यान हजारो श्रमिक विना संरक्षण गमावल्या. कायद्यात स्थान नसल्यानं बाई म्हणून होणारे आर्थिक शोषण, फसवणूक ते लैंगिक शोषण आणि सामाजिक दुजाभाव कायम आहे. तरीही संघर्षातून त्यांना उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांचं श्रम, माया, काळजी निर्णायक आहेत. या पार्श्वभूमीवर खालील मागण्या या पत्रकार परिषदेच्या निमित्त मांडत आहोत. घरेलू कामगार कल्याण मंडळाचा शासनाकडील सेस प्रस्ताव ठोस आणि कायदेशीर तरतुदींनुसार राज्य शासनासमोर सादर व्हावा. 2008च्या कल्याणकारी कायद्याला कामगार हक्क कायद्याचे स्वरूप मिळावे. 60 वर्षांवरील घर कामगार महिलांना मंडळाची पेन्शन सुरू करावी आणि घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणीची वयोमर्यादा ही वय वर्ष 18 ते 65 करावी. मंडळामार्फतची नोंदणी विभागीय कामगार आयुक्त कक्षेत आहे, त्याऐवजी ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत स्तरावर सुरू करावी आणि स्थलांतराची स्वतंत्र जबाबदारीही तिथंच द्यावी. त्यांच्या रोजगाराच्या सेवा शर्ती समस्या सोडवणुकीसाठी कायद्याअंतर्गत तक्रार निवारण समिती निर्मिती व्हावी. तसंच कामगार राज्य विमा योजना लागू करावी. यावेळी लक्ष्मी कांबळे, विद्या शिंदे, जयश्री कांबळे, रेश्मा कांबळे, मंगल चौगुले, पौर्णिमा जाधव उपस्थित होते.